शुभ सकाळ मित्रांनो. आता परत दौरा आहे मित्रांच्या घरी, ज्यांचे इन्व्हिटेशन आले आहेत. दिवसाचे गणपती आहेत, तर आम्ही आता परत त्यांच्या घरी दर्शनाला जातो. त्यांच्या घरी बाप्पा आलेत. तर चला, आता आम्ही पोहोचलो मित्राच्या घरी. नाव रक्षीबाई येतं. कसं वाटतं तिथे? खूप छान डेकोरेशन केलं. हा बड्डे बॉय आणि चला आता धीरेंच्या मामाकडे आलो आम्ही गणपतीला पाया पडायला. यावर्षी 106वं वर्ष आहे आमचं आणि गणपतीचा सण एकदम संस्कृती आणि पारंपरिक पद्धतीत साजरा होतो आणि गणपतीचं विसर्जन आम्ही घरीच पार पाडतो. मामाच्या घरी गेलेलो धीरेंच्या. खूप खायला दिलं, पोट भरलं. ड्रायफ्रूटच सर्व होतं, एक नंबर. हे बघा, ओमीनी मोदक केले. काय छान सुंदर, एकदम चांगला आकार दिलाय. मुलींना पण नाही जमणार असा मोदक करायला. काय तुम्हाला तर शिकवतो कसं करायचं आहे मोदक. बघा दाखव ना. तर असं करायचं पूर्ण फ्लॅट. बाय बाय. काकी हाय करा. हा हे सारण घ्यायचं. सारण दाखव ना. सारण घेतलं तर टाकायचं. टाकलं काहीच नव्हतं रागाने. प्रेम से करो. मस्त मोदक. या प्रकारे ओमीनी काय सुंदर मोदक केलाय बघा. छान, एकदम सुंदर केलंय. डायरेक्ट भेटू विसर्जन. बाय बाय. तर आता आम्ही शेवटच्या आरतीची तयारी करतोय आणि ती आरती झाल्यानंतर आम्ही विसर्जनाची तयारी करू.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा मोरया. मोरया. बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. भाई आले भाई आले ओम नमः पार्वती पते. आम्ही विसर्जन करून आलो आहे आणि विसर्जन एकदम चांगल्या स्वरूपात पार पडलं आहे. एकदम पद्धतशीर विसर्जन करायला मिळालं गिरगाव चौपाटी इकडे. आता पुढची आतुरती आहे आमची म्हात्रेंच्या राजाच्या विसर्जनाची. तेव्हा तुम्हाला जल्लोष बघायला मिळेल. तर नक्कीच खूप मोठा जल्लोष, तांडव दिसेल, तांडव. तर नक्कीच थोडे पेशन्स ठेवा. अपकमिंग सिरीजमध्ये ब्लॉग येत राहील आणि स्टे ट्यून. 10 दिवसापर्यंत येत. 10 दिवस ब्लॉग कमिटमेंट आहे. 10 दिवस 10 ब्लॉग. तर तुम्हाला एन्जॉय करायला पण मिळेल. थँक्यू गाईज.